नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कसे आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, कोरियन ब्युटी, जापनीज ब्युटी, दुबई ब्युटी या सगळ्या प्रोडक्ट्सचा धमाकेदार बुकिंग काल झालेलं आहे। तर कोणी राहिला असेल स्टेटस बघायचं तर वरती दिलेल्या नंबरवरचा स्टेटस जरूर बघा। मी किमतीसकट व्हिडिओ तिथे टाकलेले आहेत, तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही काहीही घेऊ शकता। तर त्याचप्रमाणे दुपारी 2 वाजता लाईव्ह येत असते मी सारिका लाईफस्टाईलला। तर 2 वाजता लाईव्ह यायला विसरू नका। अर्धा तासच येत असते, जे काही नवीन असेल ते दाखवत असते तुम्हाला आणि टाटा बाय बाय करत असते, कारण वेळ सध्या कमी आहे। तर चल, आज बघायचं आहे आपल्याला ते म्हणजे मुलं अभ्यासात प्रगती करत नाहीयेत। सरस्वती यंत्र किंवा ग्रीनजेट ब्रेसलेट हे घ्यायची आपली परिस्थिती नाहीये, तर काय करायचं? हा खूप जणींचा प्रश्न आहे की ताई 3-4 मुलं आहेत, 3-4 मुलांना आम्ही घेऊ शकत नाहीये, तर काय केलं पाहिजे? एकतर मुलं हीच आपली संपत्ती आहे, त्यामुळं फॅन लाव ग। मुलं हीच आपली संपत्ती आहे, त्याच्यामुळं मुलांसाठी थोडासा खर्च करणं ही गोष्ट कोणतीही ही गोष्ट नाहीये, पण तरी पण एक आपल्याला नाही परिस्थिती आपली नाही घेऊ शकत आहे, तर त्यासाठी हा छानसा उपाय मी घेऊन आली आहे की सरस्वती यंत्रा इतका करेल किंवा काय करेल हे मला माहित नाही, पण उपाय मी तुम्ही किती श्रद्धापूर्वक कराल आपल्या मुलांसाठी तेवढी मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल। अभ्यास चांगला होण्यासाठी बुध ग्रह मजबूत लागतो, तर त्यावेळीच आपली बुद्धी तेज राहते आणि अभ्यासामध्ये आपली प्रगती होते। तर यासाठी काय उपाय करायचा आहे बुधवारच्या दिवशी आपल्याला, हे आता लक्षामध्ये घ्या। मुलं अभ्यास करत नाहीयेत, मुलं ऐकत नाहीयेत, बुधग्रह खराब आहे, मुलं होत नाहीयेत, या सगळ्यांसाठी हा उपाय आहे। किंवा ज्यांचे मिसकॅरेज होतात किंवा अजून काय होतं असं, म्हणजे मुलांच्या संबंधातले जे काही आहे ते खरं तर बुधग्रह 100 आपल्या अडचणींवर मात करत असतो, त्याच्यामुळे काही न बोलता जरी मुलांसाठी फक्त केला तरी ते सगळा ग्रह आपला नीट होतो। ग्रह नीट होण्यासाठी नवग्रह चौकी घरामध्ये हवी आहे, कारण ग्रह खुश तरच आपली सारी आनंद किंवा आयुष्य खुश राहू शकतं। त्यामुळे नवग्रह चौकी लाकडी असू दे, क्रिस्टलची असू दे, ती जरूर घ्या। वरती दिलेल्या नंबरवरती किंमत विचारा, म्हणजे आपले ग्रह खुश असतील। 2025 तर 24 तर गेला शनीचा होता म्हणून, पण आता नाही गेला पाहिजे, आता प्रगती झाली पाहिजे। यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे। त्याबरोबरच आपण आनंदी राहणं, युनिव्हर्समध्ये आनंद सोडणं, जे मागाल ते मिळायची ताकद युनिव्हर्समध्ये आहे, अफर्मेशन मध्ये आहे, आणि त्या अफर्मेशन देणं, अजून एक व्हिडिओ करू आपण अफर्मेशन कशा द्यायच्या ह्याच्यावर, की तुम्हाला अजून अफर्मेशन मी सांगेल। आधी दिलेला आहे व्हिडिओ, तो लिहून ठेवत जा आणि त्या अफर्मेशन पाठ करत जा। चला, आता मुलांनी सुद्धा प्रत्येक गोष्टीला अफर्मेशन द्यायला शिका। पाण्याची बॉटल, वॉटर बॉटल आपली ज्यांच्याकडे आहे त्यांना मुलांना अफर्मेशन द्यायला शिकवा, सांगा कसं म्हणायचं, काय म्हणायचं। आयुष्यातल्या प्रत्येक पाण्याच्या सिप बरोबर जर आपण अफर्मेशन दिली तर अक्षरशः आपलं आयुष्य बदलून जातं, एवढी ताकद आहे पाण्यामध्ये। त्यामुळे आपली वॉटर बॉटल सुद्धा तेवढ्याच प्रगतीनं काम करते, कारण त्यामध्ये आहेत 11 क्रिस्टल, 7 चक्रा हिलिंग आणि वर एंजल नंबर। त्यामुळे वॉटर बॉटल ज्यांच्याकडे नसेल त्यांनी वॉटर बॉटल सुद्धा जरूर घ्या। आपण थोड्या दिवसात त्याच्यावर थोडीशी ऑफर ठेवणार आहोत, तर त्यावेळी तुम्ही घेतली तरी चालेल। चला, आता बघूया बुधवारी करायचा उपाय काय नक्की करायचंय आपल्याला मुलांसाठी, म्हणजे मुलांची प्रगती होईल यासाठी काय करायचं आहे। तर बुधवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळी आंघोळ झाल्या दोन्ही वेळी चालतील, असं काही नाहीये की नाही। सकाळच्या वेळी वेळ असेल सकाळी करा, संध्याकाळी वेळ असेल संध्याकाळीला। हिरवे मूग आपल्याला लागणार आहेत, कणकेचा गोळा घ्यायचा आहे, बिन मिठाचा कणकेचा 1 चपाती इतका गोळा घ्यायचा आहे। आपण जसा मोदकाला करतो तसं त्याला दिव्याला करतो तसं त्या प्रकारे आपल्याला त्याचा लाडू करायचा आहे। ती घट्ट कणिक अशी गोल अशी मळून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 101 मोजून हिरवे मुगाचे दाणे घालायचे आहेत। हिरवे मूग, डाळ नाही, हिरवे मूग हे बुधाचं प्रतीक आहे। हिरवे मूग त्याच्यामध्ये 101 घालायचे आहेत। 101, 108 नाही घालायचे, इथं आपल्याला 101 घालायचे आहेत। तो गोळा बंद करायचा आणि मुलांनी जर ठेवला तर छान, नाही मुलांनी काही केलं तरी चालेल। आईनं, वडिलांनी, मोठ्या भावानं, कोण जे कुणी घरात करत असेल त्यांनी नेऊन गणपती बाप्पा, जिथं गणपती बाप्पाचं मंदिर असेल, तुम्ही जाताना एखादा यूज अँड थ्रोच्या बाउलमध्ये वगैरे घालून व्यवस्थित नेऊ शकता, तो गणपती बाप्पाच्या देवळामध्ये ठेवून यायचा आहे। आता ज्या गणपती बाप्पाच्या देवळात ठेवून नाही येणार
ठेवू देत नाहीत त्यांनी पुढंपर्यंत ऐका, पण जिथं ठेवून देत आहे तिथं ठेवावा, तिथंच बसून गणपती बाप्पाला 5 मिनिटं नमस्कार करावा. अथर्वशीर्ष तुम्हाला येत असेल तर अथर्वशीर्ष म्हणावं किंवा कॉड कानात घालून देवळात बसून अथर्वशीर्ष ऐकावं. शक्यतो गणपतीच्या देवळांमध्ये लिहिलेलं असतं ते वाचून अथर्वशीर्ष 5 मिनिटं म्हटलं तरी चालेल. डोळे झाकून ध्यान करून तुमच्या मुलांची जी प्रगती तुम्हाला हवी आहे, मुलं अभ्यास करत नाहीयेत, मुलं 10वी 12वीला चांगले मार्क पडावेत, मुलांना नोकरी लागत नाहीये, कोणतेही मुलांचे प्रॉब्लेम असू दे, आईनं हा उपाय केला तरीही चालतो. आता हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करू का तर नाही, हा उपाय मुलांच्या लग्नासाठी होऊ शकत नाही. हा फक्त शिक्षण, नोकरी, मुलं न होणं या गोष्टीसाठीच हा उपाय आहे. तर आईनं केला तर चालतो. हे तिथं ठेवायचं आणि अथर्वशीर्ष म्हणायचं आणि त्याच्यानंतर शेवट ते त्यांच्यापाशी ठेवून शेवटचं त्यांना हात जोडून एक वाक्य बोलायचं, हे गणेश रक्षिते मम पुत्र नाहीतर मम पुत्री, जे कोणी तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल ते, हे गणेश रक्षिते मम पुत्र किंवा पुत्री, एवढाच आपल्याला त्याचं नाव घ्यायचं. म्हणजे पुत्र किंवा पुत्री नाही तर त्यांचं नाव घ्या. तिथं माझा हा मुलगा आहे किंवा मराठी भाषेत बोला, माझा हा मुलगा आहे, त्याचं सगळ्या बाजूनी रक्षण कर, त्याची प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ दे, त्याचा अभ्यास चांगला होऊ दे, त्याला नोकरी, काय जे तुमच्या इच्छा असतील या सगळ्या भावनापूर्वक गणपती बाप्पाला बोलायच्या. एखादं लाल फुल आणि दुर्वा त्याच्याबरोबर तुम्हाला नेता आल्या तर जरूर न्या, नाहीतर तो आहे तो आपण जे कणकेचा लाडू केलाय तो तिथं ठेवायचा आणि निघून घरी यायचं. तुम्ही 3 बुधवार, 11 बुधवार, 5 बुधवार, तुम्हाला जे आवडेल, जे झेपेल तेवढे बुधवार, गुरुवार म्हटलं असलं तर तेवढे बुधवार तुम्ही करू शकता. कितीही बुधवार करू शकता. जोवर तुम्हाला त्याचं फळ मिळत नाहीये, जोवर तो ग्रह तुमचा मजबूत होत नाहीये मुलाचा, तोवर तुम्ही ते करू शकता. आता राहिला प्रश्न की ज्या गणपतीच्या देवळामध्ये असं काही ठेवू देत नाहीत, कारण कोरोनापासून फार सगळं हे झालेलं आहे की आपल्याला देवाचं दर्शन घेणं हे लांबनं सगळीकडे झालेलं आहे. त्यावेळी काय कराल, तुम्हाला बसायला तर सगळ्या देवळांमध्ये जागा असते. 5 मिनिटं बसा, लाडू आपल्या समोर ठेवा, डोळ्यासमोर आणा. ज्या गणपती बाप्पाला गेलाय त्या गणपती बाप्पाच्या पायापाशी आपण हा लाडू ठेवलेला आहे. अथर्वशीर्ष म्हणा, हाच शब्द परत म्हणा, हे रक्षिते, हे गणेश रक्षिते मम पुत्र मम पुत्री, आणि तो तसाच गोळा 5 मिनिटं ठेवा, ध्यान करा, वेळ घालवा जरा 5 मिनिटं तिथं चांगल्या आहे ना, गप्पा बिप्पा मारू नका, वेळ घालवा, देवाशी वेळ घालवा. आणि त्यानंतर तो पाण्यात सोडून दिला तरीही चालेल. पाणी पण तुमच्याकडे नसेल तर एखाद्या सुनसान ठिकाणी जिथं कीटक, मुंग्या, गाया कोणी असेल ते खाऊन जातील अशा एखाद्या ठिकाणी, फेकायचा नाहीये कुठेही, व्यवस्थित नेऊन ठेवायचा आहे. हे काम तुम्ही करू शकता ज्यांना गणपतीच्या देवळामध्ये हा ठेवता येणार नाही त्यांनी. आता माझ्या मते सगळं क्लिअर केलंय, याच्यावर तुम्हाला कमेंटला काही ठेवलंच नाहीये मी उत्तर, त्यातनंही काही असेल तर तुम्ही विचारू शकता. फक्त मुलं, परत सांगते की ही कमेंट करू नका की ताई मुलांच्या लग्नाला करू का. मुलांचा जॉब असू दे, मुलांचं प्रमोशन असू दे, मुलांचं शिक्षण असू दे, मुलं होत नाही असू दे, या सगळ्या कारणासाठी हे करायचं आपल्याला आहे. तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा, छान कमेंट करा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.